Trick number 7. Question number 1. If y is equal to tan inverse cos 4x plus sin 4x divided by cos 4x minus sin 4x, then we have to find dy by dx. Now first write down this as it is. Y is equal to tan inverse cos 4x plus sin 4x divided by cos 4x minus sin 4x. Therefore is equal to tan inverse cos 4x या ठिकाणी 1 आला पाहिजे. मग 1 आणण्यासाठी काय करावं लागेल? cos 4x न डिवाइड करावं लागेल. मग इथं cos 4x न डिवाइड केलं तर इथं सुद्धा cos 4x न डिवाइड करा. काय cos 4x अपॉन cos 4x cos 4x आपण एक स्टेप असे लिहू अपॉन cos 4x प्लस sin 4x अपॉन cos 4x डिवाइड बाय cos 4x अपॉन cos 4x जे प्रत्येक टर्मला cos 4x ने डिवाइड केलं कारण इथं 1 आणायचं मायनस sin 4x upon cos 4x is equal to tan inverse of 1, this is at 1 get cancelled, 1 plus tan 4x divided by 1 minus tan 4x. आहे ना असं लिहिता येईल a plus b upon 1 minus ab या फॉर्ममध्ये लिहायचं. a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 into tan 4x. इथं आपण 1 लिहू शकतो. कोणत्या फॉर्ममध्ये आलं? tan inverse of a plus b upon 1 minus ab. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला माहिती आहे. We have tan inverse of a plus b upon 1 minus ab is equal to tan inverse a plus tan inverse b. असा दुसरा एक फॉर्म्युला आहे tan inverse of a minus b upon 1 plus ab is equal to tan inverse a minus tan inverse b. हा एक फॉर्म्युला आहे. आपल्याला कोणता फॉर्म्युला इथं वापरता येईल? tan inverse of a plus b upon 1 minus ab. ह्याची व्हॅल्यू काय असते? tan inverse a plus tan inverse b. म्हणजे इथं प्लस असेल तर पहिली टर्म येईल. Therefore y is equal to tan inverse of a is 1 plus tan inverse of b is tan 4x. Tan inverse of tan 4x. Therefore y is equal to tan inverse 1 plus tan inverse of tan x is x म्हणजे याची व्हॅल्यू काय? 4x. Tan inverse of tan x is x, therefore this is 4x. Now differentiate with respect to x. dy by dx is equal to derivative of tan inverse 1, derivative of tan inverse 1 is 0 plus derivative of 4x is 4. Therefore dy by dx is equal to 4. This is the answer. आता पाहिजे हाच प्रश्न आपल्याला डायरेक्ट सोडवायचा असला असता तर काय केलं असतं? इथं प्लस आहे, इथं प्लस साइन आहे. ह्याला 4 ने डिवाइड केलं तर a plus b upon a minus 1 minus ab या फॉर्म मध्ये येत आहे. म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx is equal to derivative of 4x
म्हणजे 4 हे डायरेक्ट उत्तर लिहिता आलं असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इज 4. पाहूया आताचे एक्झाम्पल आपण. Question number 2. If y is equal to cos x tan inverse, if y is equal to tan inverse cos x minus sin x, divided by cos x plus sin x, then dy by dx is equal to a minus b upon 1 plus ab च्या फॉर्म मध्ये येईल. कारण इथे 1 आणायचं तर cos x ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 1 plus tan a the 1 minus tan a म्हणजे tan inverse of a minus b upon 1 plus ab या फॉर्म मध्ये लिहिता येईल. म्हणजे डायरेक्ट उत्तर कसं लिहिता याचं, dy by dx is equal to d dx of x. Derivative of x is 1. एक मिनिट, इथं मायनस आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं काही कॉन्स्टंट टर्मचा 0 येईल. मायनस डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी म्हणजे टॅन इनवर्स ए कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. नंतर मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इथं टॅन एक्स येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 म्हणजे मायनस 1. नंबर 3 हा लक्षात आलं कसं आहे. टॅन इनवर्स ए मायनस बी फॉर्म मध्ये आलाय. टॅन इनवर्स ए चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो मायनस टॅन इनवर्स बी म्हणजेच एक्स येईल त्याचा डेरिव्हेटिव्ह काही -1. नंबर 3 if y is equal to tan inverse of a cos x minus b sin x, divided by b cos x plus a sin x, then आता इथं सुद्धा एक स्टेप वाटल्यास तुम्हाला लिहून दाखवतो परत. dy by dx चं काढायचं आपल्याला. y is equal to tan inverse इथं 1 आणायचं आहे म्हणजे काय करावं लागेल, इथं 1 आणण्यासाठी b cos x ने डिवाइड करावं लागेल. इथं b cos x ने डिवाइड केलं तर काही a upon b cos x कॅन्सल होतील मायनस b cos x b कॅन्सल होतील sin x upon cos x म्हणजे tan x डिवाइड बाय इथं 1 आलं प्लस b cos x b म्हणजे a upon b cos x आणि sin x upon cos x is tan x. कोणत्या फॉर्म मध्ये आलं, a minus b upon 1 plus ab म्हणजेच काय इज इक्वल टू tan इनवर्स a upon b कॉन्स्टंट टर्म 0 येईल आणि मायनस साइन देयरफॉर डायरेक्टली होता dy by dx is equal to minus d dx of x that is -1. Derivative of x is -1 कारण tan इनवर्स ab याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल मायनस साइन म्हणजे मायनस साइन tan इनवर्स ऑफ tan x म्हणजे x याचा डेरिव्हेटिव्ह -1. नंबर 4 Question number 4. If y is equal to cot inverse into bracket cos 4x minus sin 4x
cos 4x minus sin 4x divided by cos 4x plus sin 4x, cos 4x plus sin 4x. Then आता पहा कॉट इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला अगोदर काय करावं लागायचं, टॅन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये लिहा. देन y इज इक्वल टू काय लिहिता येईल, y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, ही टर्म वरती घ्या, वरची टर्म खाली घ्या, म्हणजे cos 4x प्लस sin 4x डिवाइड बाय cos 4x मायनस sin 4x, म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला. याचा रेसिप्रोकल घेतला तर काही tan इनव्हर्स ऑफ cos 4x प्लस sin 4x अपॉन cos 4x मायनस sin 4x. आता इथं हा 1 घ्यायचा आहे, म्हणजे cos 4x ने डिवाइड करावं लागतं. म्हणजे ही सोडवत बसायची गरज नाही, डायरेक्ट आपल्या लक्षात येईल. tan इनव्हर्स इथं कॉन्स्टंट तर 0 येईल डेरिव्हेटिव्ह, प्लस साइन आहे, देयरफॉर dy by dx इज इक्वल टू काय ddx ऑफ 4x, इथं प्लस साइन आहे म्हणजे प्लस येईल 4x, आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह काय 4. क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Question number 5. If y is equal to tan inverse, if y is equal to tan inverse into bracket a sin x plus b cos x, a sin x plus b cos x divided by a cos x minus a cos x minus b sin x. Then परत सोडवत बसायची आवश्यकता नाही. tan इनवर्स ऑफ कॉन्स्टंट टर्म येईल, डेरिव्हेटिव्ह 0 येतो, प्लस tan इनवर्स ऑफ इथं tan x येईल, म्हणजे देयरफॉर देन dy by dx इज इक्वल टू ddx ऑफ x इज इक्वल टू 1. Derivative of x is 1. Question number 6. If y is equal to cot inverse, किंवा आपण थोडंसं हे वेगळ्याच फॉर्ममध्ये लिहू, if y is equal to cot inverse into bracket cos 5x plus sin 5x divided by cos 5x minus sin 5x, then dy by dx is equal to ddx ऑफ, आता या अगोदर वाटल्यास एक स्टेप लिहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या इथं कॉट इनवर्स आहे तर त्याला अगोदर tan इनवर्सच्या फॉर्म मध्ये लिहा. देयरफॉर y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, रेसिप्रोकल घ्या, cos 5x minus sin 5x divided by cos 5x plus sin 5x, याचा रेसिप्रोकल घेतला. आता लिहा डेरिव्हेटिव्ह, देयरफॉर dy by dx इज इक्वल टू ddx, आता इथं पहा मायनस साइन आहे म्हणजे मायनस येईल, मायनस ddx ऑफ व्हॅल्यू काय 5x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5, म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय आली -5. दिस इज द आन्सर.